नमस्कार मित्रांनो, मी अंकुश मांडवकर. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही चाललो आज बारोंडा देवी मंदिरच्या इथे बघायला चाललो आज आम्ही विरार फुलपाडा डॅमच्या इथे. तर जाऊया. माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि माझे 2 मित्र आहेत. आता इथे भेटतील आपल्या ते पुढे बघूया. मग आता हे बघा, सकाळ सकाळ बघा जीवदानी देवीचं मंदिर समोर डोंगरावरती. तर मित्रांनो, इथे 2 जण उभे आहेत. हे बघा, तर हे आपले मित्र आहेत दोघं. चाललो आता इथे आतमधून गेलो आहे आम्ही आता. याचा एकच डायलॉग. तर मित्रांनो बघा, विरार डॅम जाऊन पोचलो आहे आपण. आता आपल्याला इथून वरती जायचं राईट साईडला. वरती जायचं इथून. गावाला आल्यासारखं वाटतंय मित्रांनो. पूर्ण इकडे जाऊया. इकडे डॅम भरला. मला वाटलं एवढा भरला नसेल रे. तर मित्रांनो, हे बघा किती डॅम भरलाय. तुम्हाला दाखवतो पूर्ण. इथे आम्ही क्रिकेट खेळायला येतो उन्हाळ्यातून. आता बघा किती भरलंय पूर्ण. पूर्ण हे बघा, या साईडला पण पूर्ण भरलंय. आणि मंदिराची इथे आरती चालू झालेली आहे. ना तो गाडी पूर्ण मंदिराच्या पाय तशी जाते तिथे खालपर्यंत. आणि आता गाडी घेऊन चाललो आम्ही. आता आम्ही पाहतो ते उभी करतो गाडी. जर पाणी जास्त असतं तर आता पाणी कमी आहे, त्यामुळे आम्ही चाललो गाडी घेऊन. रस्ता थोडा खराब आहे पण ठीक आहे, जातो आम्ही आता. गावच्या सारखं वाटतं पूर्ण वातावरण एकदम. आणि सकाळी आहे आणि आम्ही सकाळीच आलो त्यासाठी. आणि सकाळचं मस्त वाटतं इकडे. पूर्ण हिरवगार झालेलं आहे पूर्ण इकडे. आणि समोर मंदिर आहे डोंगराच्या मधोमध. आरती वगैरे चालू आहे आता. हे बघा, गाडी पूर्ण वरतीपर्यंत आले. पुढे बघूया, थांबूया इथे आणि मग जाऊ. मग चल पुढं. हा बघा मित्रांनो, इथे खेकडा आहे छोटासा. बाहेर काढता नाही इकडे रस्त्यावर. आपण नाही खायचं इथं. तर आम्ही तिथून चालत चाललोय आणि 2 जण चालेत गाडी घेऊन वरती. हा चला. आणि इकडून पर्याय चाललाय छोटासा. हे बघा, श्री बारोंडा माऊली देवस्थान, बारोंडा गड. आणि पुढे बारोंडा गड. तर चाललो आता आम्ही आतमध्ये. इथून थोडा रस्ता खराब आहे, असाच आहे. आणि वरतून पुढे शिड्या आहेत, चालू आले शिड्या. आणि आम्ही चाललो आता वरती. पाण्याचा खळखळ. तर इथे सूचना वगैरे दिलेल्या आहेत. तिथे शूटिंग केलेली आणि आम्ही गेलो मग इथून, पण वरती नाही गेलेली.
तर मित्रांनो आम्ही शिडीन जात नाही, बाजूला मोठा असा तर बाजूला आहे ना पर्याचा आवा येतोय, तिकडून पाणी वाहतंय, पूर्ण आवा येतोय खळखळ खळखळचा. तर आम्ही आता तिकडून जायला बघतोय, जर पाणी कमी असेल ना तर आम्ही तिकडून जाणार, नाही तर आपण रिटर्न येऊ तिथून. आणि पर्यातून जायला मजा येते मित्रांनो, कारण पाणी वगैरे असतं ना तर मस्त वाटतं. आणि जायला जागे असेल तर आम्ही जाणार तिकडून. हा तच हे बघा मित्रांनो किती पाणी आहे पर्याला. पाऊस कमी आहे म्हणून आता, तर पाऊस पडला असता ना तर भरपूर पाणी असतं याला. पकड याला मित्रांनो. हा बघा अजून एक खेकडा भेटला आपल्याला. हा बघ रमजान चाललो आता वरती, ह्या पर्यानेच आम्ही चाललो वरती आता. लागला की काय चालले इथं फोटोशूट चाललेत मित्रांनो. पर्यात ना वर जायचा मग ठिकाणी आलोय. वाटतोय पाहिजे आता, जास्त लांब नाही पण छोटासा ट्रेक पर्यातला. बघा मित्रांनो कसा पाय सरकतोय वरती. असंच आम्ही चालू आहे वरती वरती त्या ह्याच्यामधून त्यामधून जाऊ बघा जसं जाऊ वरती. तिकडे तिकडे पण नजर टाका, रवणा नाही. रवाना भेटली असते इकडं, शोधायला लागलो ना तर भेटतील पण. दिवस जाईल फक्त आपला. हा हे बघा जर असं पर्यटन जायला ना खूप मजा मस्ती येते. काय काय शोधायचं ना ते हे कर महिन्याला ग्रुप करतात हा हा माहिती आहे ना. हा हो हो हे बघा मित्रांनो आता इथून वाकून वगैरे जावं लागणार आहे आपल्याला. आणि आम्ही गावठी माणसं आहे, आपल्याला सवय अशी जाण्याची कुठून पण. आमचा बघा व्हिडिओग्राफर बघा आता शूट करतोय, कारण पाणी त्याला मोबाईल वाटेल खूप आहे ना. वा आम्हाला सर्व करायला पाऊस पण पडलाय आता इथे. तर आता इथे फोटोशूट वगैरे मस्त करून झालं आहे. मित्रांनो पहिलं मंदिर लागलं इथे आणि अजून एक वरती आहे, तर आपण इथे आता जाऊया आतमध्ये. तर तिथे येता जाऊन दरवाजा बंद करा. मित्रांनो बघा इथे मंदिर. मित्रांनो कसं चाललंय, हातामध्ये खेकडा पकडून. खेकडा पकडायला आला इकडे. हा बघा किती मोठा खेकडा आहे, त्याला इकडे मुठे बोलतात, मोठा एकदम. चला
तर मित्रांनो इकडे मस्त पाऊस पडतोय आणि पावसामध्ये खूप मजा येते. पाऊस पडला ना तर मजा येते कुठे पण जायला. आपलं वरती जायचं आहे आता इथे एकदम पावसामधून. बघा पाऊस पण पडतोय आणि वातावरण पूर्ण थंड झालं एकदम आणि सकाळची वेळ आहे. मित्रांनो आम्ही 7:30ला आलो होतो आणि आता वरती जायलापर्यंत आम्हाला 8:30 वाजले. तर आम्ही फिरत आलो जरा इकडून खालतून. तर आता लास्ट आहे इथे जवळच आहे मंदिर. आता इथे जसं जसं वरती जातो तसं मस्त वाटतंय. एकदम धुका टाईप दिसते समोर. तर मस्त धुका वाटतो इथे. सकाळची वेळ आहे त्यामुळे. त्याच्यावर असं तिकडून हां तिकडून काय नजर आहे नंबर कडक. कुठून वरतून संध्याकाळी येणार काय डोंगराला नाही. संध्याकाळी नाही. संध्याकाळी केला जाणार आहे मंदिराच्या वरती. ते जायला देतात का? जाऊया ना. हो बघ हो काय करताय. तर मित्रांनो वरतून पण तुम्हाला आपण दाखवूया नजारा मंदिराच्या इकडून. बघा मित्रांनो मस्त किती भारी वाटतंय मित्रांनो इथे एकदम जवळून. आणि हा थोडासा धबधबा मंदिराच्या इथून आलेला आहे. इथे चप्पल काढून जायचं आहे मित्रांनो. इथून छोटासा मस्त वाटतं मित्रांनो पूर्ण. मंदिरातून आलं साईडून मधूनच आलाय. तरी भारी वाटतं. हे भारी वाटतंय ना. हा इथे छोटासा तुला घाबरतो तो. आपल्या मित्राला ना कुत्र्याची जाम आवड आहे. आता कसा बघा उचलून घेऊन चाललाय. मस्त खेळतोय यासोबत. ना आतमध्ये व्हिडिओसाठी परवानगी नाही असं तुम्हाला आता बाहेरूनच दाखवतो. तुम्हाला आता बाहेरून दाखवतो. बाहेर मस्त बसण्यासाठी वगैरे मस्त केलं इथे. तिथे बसू शकतो आपण. मस्त वाटतं मित्रांनो इथे. खूप भारी वाटतंय. दोन्ही साईडला रस्ता ठेवलेत. त्या साईडून पण रस्ता ठेवला आणि त्या साईडून पण ठेवले. आता आम्ही वरती चाललोय. पाय वगैरे पडून झालो आणि आता चाललोय वरती. थोडं वरती बघून येतो. वरती व्ह्यू आहे ना खूप मस्त येतो. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आता. थोडंसं वरती जातो आणि तर मित्रांनो आहे ना लहानपणीची आठवण झाली आहे. तरी बघा लहानपणी असतो ना जेव्हा आम्ही तेव्हा असं पेपडे वगैरे भेटला की वाजवायचो. असे खूप वाजवतो लहानपणी. तरी लहानपणीची आठवण एक. तिथे अजून एक छोटंसं मंदिर आहे. आता कुठं
टॉपला आलं पण धुकं दिसत नाही. बघा तो वरतून मस्त व्ह्यू बघा कसा आहे. दुखात असं आम्ही वरती जातो तसं वरती चाललाय तो. आणि खालचा नजारा बघा मस्त भारी आहे. अख्खा विरार दिसतो इकडून पूर्ण. आणि समोर दिसतो तो डॅम अजून भरायचा बाकी आहे. तर मित्रांनो ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आहे ना बारोंडा देवीचं देवस्थान दाखवलं आहे. विरारमध्ये इथे मंदिर आहे फुलपाड्याच्या डॅमच्या इथे. तर तुम्हाला आज दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपले जुने व्हिडिओ.